29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल लागणार. महापालिका निवडणुकीसाठी उरला केवळ 1 महिना. अल्पावधीत जागा वाटप ठरवण्याचं सर्व पक्षांसमोर आव्हान. उमेदवारीसाठी होणार प्रचंड स्पर्धा. बहुतांश उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार फक्त 11 दिवस. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप शिवसेना युती होईल. फोडाफोडी करणार नाही. आमचं आणि शिंदे साहेबांचं ठरलंय, फडणवीसांची माहिती. तर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल, फडणवीसांनी केलं स्पष्ट. दोन्ही ठाकरे एकत्र आले किंवा नाही आले तरी महापालिका निवडणुकीत विजय आमचाच होईल, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार. भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली. महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांचे उमेदवार पळवणार नाहीत. मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वतंत्र लढणार. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, आम्ही त्यांना न्याय देणार. वर्षा गायकवाडांची घोषणा. तर मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करणार नाही, वर्षा गायकवाडांचा राज ठाकरेंना टोला. मुंबईत उद्धव ठाकरेंची माफिया सत्ता संपणार. जनतेच्या न्यायालयातला निर्णय हा सगळ्यात मोठा असतो, भाजप नेते किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. मुंबईकर जनता ठाकरेंचा हिशोब चुकता करणार. 16 जानेवारीला ठाकरेंना ऑक्सिमीटर सोडा, थर्मामीटर सुद्धा घ्यावा लागेल, अमित साटम यांचा हल्लाबोल. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विकास कामांचा धडाका. इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. तर सांगलीतही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 पानांचा इतिहास शिकवला जाणार. केंद्रीय शिक्षण विभागाचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबई रेसकोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क उभारलं जाणार. 300 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. मुंबई पालिका निवडणुकीच्या घोषणेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे देणार मुंबईकरांना गिफ्ट. ठाण्यात मतदार यादीतल्या घोळ प्रकरणी मनसे आक्रमक. मतदार यादी अपडेट करण्यासाठी फक्त एकच कर्मचारी. कळवा मुंब्रा निवडणूक कार्यालयात मनसैनिकांकडून तोडफोड. नाशिकमध्ये आजपासून वृक्ष लागवड मोहीम. टप्प्याटप्प्यानं 15,000 झाडांची लागवड करणार. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि साधू संतांच्या उपस्थितीत वृक्षारोपण. मुंबईच्या कांदिवलीत गुंडांची पोलिसांना मारहाण. गुंडांकडून थेट पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न. कांदिवलीतल्या एकतानगर परिसरातली धक्कादायक घटना. संभाजीनगरमध्ये विघ्नर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत फसवणुकीचा प्रकार. 10 ते 12% व्याज देण्याचं आमिष दाखवून फसवणूक. मुदतीपूर्वी पैसे मागितल्यानं पैसे देण्यास टाळाटाळ. पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये अल्पवयीन मुलांचं गँगवॉर. शिक्षक शिकवत असतानाच क्लासमध्ये घुसून चिरला गळा. हल्ला करून विद्यार्थी दुचाकीवरून पसार. हल्ला झालेल्या मुलाचा मृत्यू. दिल्लीतल्या प्रदूषणात मोठी वाढ. दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरची विमानसेवा विस्कळीत. 169 विमानांचं उशिरानं उड्डाण. काँग्रेसचे 20हून अधिक आमदार मंत्री विमानात अडकले. पंतप्रधान मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानच्या दौऱ्यावर. जॉर्डनमध्ये मोदींना गार्ड ऑफ ऑनर. तर 2011 नंतर भारताच्या पंतप्रधानांचा पहिला इथिओपिया दौरा.